राया, काय झालं यांना? अरे भाऊ, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलेला दिसतोय? त्यांना कळलं ना आपल्या भंडाऱ्यात काय नाहीये ते. अहो बोला ना काहीतरी, काय झालंय कारखान्यात? राया कृष्णा बोला काहीतरी, अरे सांगा ना. त्या ऑफिसरने आपल्या कारखान्यातली हळद तपासली आणि त्यात केमिकल सापडलं. काय? असं कसं केमिकल सापडलं? म्हणजे हे समजा गावकऱ्यांना झालंय ते आपल्या हळदीमुळे झालंय? तुम्ही त्यांना सांगायचं ना, कोहिनूर कारखान्याकडून विधातेकडून असं काही होणं शक्यच नाही. दादासाहेब आम्ही सगळं सांगितलं आणि त्यांना विश्वास बसत नव्हता की कोहिनूर कारखान्यातल्या हळदीत केमिकल सापडेल, पण त्यांना पुरावा सापडला आणि त्यांनी कारवाई बी केली. कारवाई? अरे आपल्या कारखान्याकडे मान वर करून बघायची हिम्मत होत नव्हती कोणाची. तू थांबव त्यांना राया, नको नको कारवाई नको करू देऊ त्यांना. रंजे, अगं त्यासनी पुरावा सापडलाय म्हणल्यावर कसं अडवणार? आता कसं होणार? एकदा त्यांची समधी इज्जत जाईल, लोक तर शान पाचतील तोंडाला. आता आता काय करायचं? कारखान्याचं तर काय खरंच नाही आता. तुम्ही जरा शांत बसता का? तुम्हाला खूप काळजी आहे, दाखवायची काही गरज नाहीये. राया, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू कारखान्यात जा आणि तिथल्या सगळ्या हळदीच्या गोणी तपासून पहा. मला वाटतं कोणीतरी मुद्दाम काही गोण्यांमध्ये केमिकल टाकलं असणार. राया, असा दगडागत काय उभा राहिलायस? जा, जाऊन चेक कर. दादासाहेब, आपला कारखाना सील केलाय. आज भाऊसाहेब विधातेचा हळदीचा कारखाना सील झालाय. रक्त जाळून मिळवलेलं नाव एका क्षणात धुळीला मिळालं. आई, किती नुकसान सोसलंय आम्ही, पण कधी हळदीत भेसळ केली आहे नाही ना. आमच्या प्रामाणिकपणाची, आमच्या खरेपणाची आम्हाला शिक्षा मिळाली का? भाऊसाहेब विधाते आज संपलं. भाऊ, डोळा पुस रे, तुझ्या डोळ्यात पाणी बघवत नाही. आम्ही रडल्यावर आजपर्यंत तू आम्हाला धीर देत आलायस आणि आता तूच रडतोयस वय. अरे जग लाख बोलत, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या लेकाकडनं कधी चूक होऊच शकत नाही. माझं मन म्हणतंय कोणीतरी हे मुद्दाम केलंय. नाही आई, तुझा लेख ना आई, तुझा लेख हरला. भाऊसाहेब विधाते ही कलेच्छपणा मी नाही सहन करू शकत. काही बघलाय, आमच्या कुटुंबासारखं आम्ही या गावाला प्रेम दिलं, त्यांना सांभाळलं, जीवापेक्षा जास्त सांभाळलं. त्यांना काय वाटतंय आई? आई, त्यांना वाटतंय की भाऊसाहेब विधातेनं
भेसळ केलेली हळद मुद्दाम देवाच्या भंडाऱ्यासाठी दिली आणि गावाला त्रास दिला. भाऊसाहेब, हो भाऊसाहेब, असं धीर सोडून कसं चाललेलं? आपल्यावरचा आरोप अजून सिद्ध झालेला नाहीये, अंत होणारच नाही, कारण विधाते असं काही करूच शकत नाहीत भाऊसाहेब. हे बघा भाऊसाहेब, आपल्याला आपल्यावरचा खोटा आरोप मिटवायचा पण आहे आणि तो आरोपी शोधायचा पण आहे. भाऊसाहेब, आपल्याला लढायचंय, आपल्याला लढायचंय भाऊसाहेब. भाऊ, कृष्णा म्हणते ती एकदम बरोबर आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण सगळ्यांनी मिळून या संकटाला तोंड द्यायचं. आपण सगळे मिळून. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला वचन देतो भाऊसाहेब, या विधात्याच्या घरावर जो कलंक लागलाय तो आपण सगळे मिळून पुसून काढू. भाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो जो डाग लागलाय तो आपण सगळे मिळून पुसू. आता किती बी धडपड केली तरी काहीच उपयोग होणार नाही. ह्या गावातली माणसं आता तुम्हाला माफ करणार नाही. ती ज्या मान सन्मान इब्रतीचा इतकं दिस माज करत होता ना, ते समजा आता कायमचा मातीत मिळाला म्हणून समजा. कायमचा. मम्मी, काय जबरी प्लॅन केलास तू. वा 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 मम्मी, यावेळेस तिथे त्यांनी जेवढा अपमान केला ना मम्मी, त्या सगळ्या अपमानाचा बदला एका झटक्यात घेतलास तू. मम्मी, आता विधात्यांचं काय खरं नाही. ती यातनं काय बाहेर पडत नसतात. संपला विषय. हा मग पण गुली आत्या, मला वाटलं या वेळेला पण तुझा प्लॅन फसतोय का काय, पण नाही, या वेळेला तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला. अगं, ही तर सुरुवात आहे. एका दगडात लई निशाणं लागतं ते माझं. आता ह्या ईदा त्यांच्या संग अजून काय काय घडतंय का नाही ती तू बघच. मम्मी, माझ्या डोळ्यासमोर तर ना सगळं चित्र दिसायला लागले बघ. मी या बांगल्याचा मालक होणार. विधात्यांची सगळी प्रॉपर्टी माझी होणार. ज्या कारखान्यात त्यांनी मला कामाला ठेवलं ना, तोच कारखाना माझा होणार. भाऊसाहेबांना मी माझी गाडी पोसा ठेवणार आणि त्या रायाला तर हाताखाली ठेवणार. 2 टाइम त्याच्याकडनं माझं पाय दाबून घेणारच. आणि कृष्णाला मी कामाला लावणार. वय करा, समद करा. तर त्याला वाईट टाइम आहे अजून. त्याच्यामुळं तुमचा उत्साह जरा बाजूला ठेवा. कसं आहे, आपल्या थोबडावर कुणाला संशय यायला नगत. त्याच्यामुळं दाखवाय पुरतं का होईना सुताक पडल्यावानी थोबाड करून फिरा. नाहीतर ही समज आपणच केलंय असा डाऊट येईल लगेच त्यासनी. मम्मी, आता तू सांग पुढे करायचं काय. आता आपण काहीच करायची गरज नाही. आता गावातली माणसंच आपली स्वप्न पूर्ण करायला मदत करते का नाही बघ. तीच ह्या इदातेसनी रस्त्यावर आणणार. आता आपली येळ आल्या. त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे समज. तुमचा भंडारा ज्याच्या अंगावर पडलाय ना, त्याच्या अंगावर जखमान चट्टे उमटाय लागलेत. अहो, देवाची यात्रा म्हणजे किती आनंदाचा क्षण, पण तुमच्या या भंडाऱ्यानं सगळ्या गालबोट लावून टाकलं बघा. भाऊसाहेब, तुम्ही केसानं गळा कापलाय आमचा. जे निष्कर्ष हाती लागलेत त्याच्या आधारावर मला तुमचा कारखाना सील करावा लागेल. खाऊन घेतलं असतं थोडं. नाही, नको. भूक नाहीये आम्हाला. नका असे खचून जाऊ. तुमची ही अवस्था बघवत नाही हो. या घरावर आतापर्यंत एवढी संकट आली, तुम्हाला असं खचलेलं बघितलं नव्हतं. नका काळजी करू, ही वेळ पण निघून जाईल.
2 घास खाऊन घ्या. तुम्ही उपाशी राहून पहिल्यासारखं होणार आहे का सगळं? मग काही खाल्लं आम्ही तर परिस्थिती पहिल्यासारखी होणार आहे का? जेवणावर राग काढायचा नाही हे तुम्ही शिकवलंय ना रायाला, आणि तुम्हीच आता असे वागताय. नका जेवणावर राग काढू. हे बघा, तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी 2 घास खाऊन घ्या. नका जबरदस्ती करू. अन्न घशाखाली नाही जाणार आमचं ऐका. तुम्ही जा, आम्हाला एकटं राहू द्या थोड्या वेळ. भाऊ, कसलास करे? माझा लेक आहेस तू भाऊ. तू असं खचणार नाहीस. जबाबदाऱ्या अंगावर असताना, सगळ्यांच्या आपल्याकडून अपेक्षा असताना मैदानातून पळ काढणारा तुझा बाप होता, तू नाहीस. परत आलो तेव्हा तू उभं केलेलं वाढवलेलं वैभव पाहून मला खूप अभिमान वाटला तुझा भाऊ. माझं ऊर अभिमानाने भरून आलं. जेव्हा अख्खं गाव भाऊसाहेब विधाते हे नाव खूप आदराने घेत होतं ना, तेव्हा मला वाटलं सगळ्या गावाला ओरडून सांगावं की भाऊ माझा लेक आहे. माझा भाऊ भाऊसाहेब झालेला पाहून मला किती आनंद झाला हे मी तुला नाही सांगू शकत. मी तुला कधी बोललो नाही, पण मला तुझा सतत अभिमानच वाटत आलाय भाऊ. भाऊ, तू हे सगळं शून्यातून फार मोठ्या कष्टाने उभं केलंयस. ते असं सहजासहजी मातीत मिळू देऊ नकोस. तू म्हणत होतास ना की तू लढलास, हे सगळं उभं केलंस, तेव्हा तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला मी नव्हतो. पण भाऊ, आज तुला धीर द्यायला, तुझ्या पाठीवर हात ठेवायला मी आहे. मी तुला असं हताश होऊन बसलेलं नाही पाहू शकत. उठ भाऊ, असा खचून जाऊ नकोस. माझ्या मनातला तुझा अभिमान कमी होऊ देऊ नकोस. मला माझ्या भाऊला लढलेलं बघायचंय. भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! तुम्ही घाबरू नका. आपण काही गुन्हेगार नाही आहोत. बापरे, लोक किती चिडली आहेत. आज जर याने विधातेनं मारायचं ठरवलं ना, मलाही यांच्या बरोबर बिनकामाचं मारावं लागेल. खरं म्हणलं ना, गावाने यांना भांडाराची ऑर्डर द्यायला नाही पाहिजे होती. परंपरा परंपरा करता आणि एवढ्या खालच्या स्तराला झाला असं वाटलं नव्हतं मला. बघा, आता बंगल्याचे तोंड लपून बसलेत. या बाहेर लवकर, या बाहेर. भाऊसाहेब, कुठे निघालात तुम्ही? मागवा तुम्ही. बाहेर जायची काही बी गरज नाही. आम्हाला लोकांशी बोलावं लागेल आणि त्यांना शांत करावं लागेल. भाऊसाहेबी बोलायची वेळ नाहीये. लोक चिडल्यात, बाहेर काय बी करू शकतात ते. हो भाऊ, आता बाहेर जाणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. आई, आपली चूक नसताना आपण लपून कशाला बसायचं? भाऊसाहेब, पण गावकऱ्यांना कोण समजून सांगणार हे सगळं? गावकऱ्यांना तर वाटतंय या सगळ्याला आपणच जबाबदार आहे. राया म्हणतोय ते बरोबर आहे भाऊ. आता आपण असलं कोणतंही पाऊल उचलता कामा नये ज्यामुळे घरातल्या माणसांना त्रास होईल. भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! भाऊसाहेब विधाते मुर्दाबाद! पण आपण आता काय करायचं? यांना कसं शांत करायचं, कसं समजवायचं? मला बी तीच कळना झालंय. पण काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी घरात घुसायला कमी करायचे नाहीत सगळी.
मीच जाऊन बोलतो त्यांच्याशी. नाही राया, थांब. मी नाही जाऊन देणार तुला. कृष्णा, आपल्यातलं कुणीच जर बाहेर नाही गेलं ना तर ही लोक अजून चिडतात. आपण किती वेळा असा आत थांबणार आहे? अरे राया, आपल्याला घरात नाही थांबायचं, पण आता ही योग्य वेळ नाहीये बाहेर जायची. कृष्णा बरोबर बोलते. तुम्ही बाहेर जायचं नाही, आम्ही समजवतो लोकांना, पण तुम्ही बाहेर येणार नाही. भाऊसाहेब, आजपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीला तोंड देत आला. सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घेत आला. मला कधीच कसलीच जळ लागू दिली नाही तुम्ही. आता मला ही जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊ द्या. माझ्यात बीदा त्यांचं रक्त आहे. आत्ता जर मागं फिरलो तर आयुष्यभर तुम्हाला तोंड दाखवायची हिंमत होणार नाही माझी. मी असताना तुम्हाला कुणाला बी बाहेर जायची गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी बाहेर जाऊन सगळ्यांना व्यवस्थित समजवतो. काळजी करू नका. हो, बाहेर या, नाही तर दरवाजा तोडून घुसू आम्ही. कृष्ण, काळजी करू नकोस. मला काही बी होणार नाही. हा, मी आलोच. बाहेर या, नाही तर दरवाजा तोडून आत घुसू आम्ही. खाली या, खाली विधात्याने लय मोठं पाप केलंय. आमच्या देवाचा अपमान केलाय, आमच्या जीवाचे खेळलेत ते. हो, आम्ही असं काय बी केलेलं नाहीये. जी काय झालंय त्याची आम्हाला पण कल्पना नव्हती. माझं ऐकून घ्या तुम्ही. काय ऐकून घ्यायचं बाकी ठेवले आता तुम्ही? भांडारात अशी बेसळ करताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला? अहो, हे काय बोलताय तुम्ही? हा, बरं मला सांगा, इतके वर्ष झालं गावातली लोक कोहिनूरची हळद वापरतात. अहो, देवा धर्माच्या कार्यासाठी सुद्धा भंडारा म्हणून वापर करतात त्याचा. कधी त्रास झालाय का तुम्हाला त्याचा? नाही ना. मग असं कसं बोलताय तुम्ही? अहो, ही जी काय झालंय त्याचा आम्हाला पण काय माहित नाही हो. मग आम्हाला समजून घ्या ना तुम्ही. अहो, समजून घ्यायला काय तुम्ही छोटी चूक केली नाही. गावच्या जीवावर उठलाय तुम्ही. असं लपून काय बसता? जरा गावात येऊन बघा गावातल्या लोकांची काय अवस्था झाली. अहो, घर सगळे उद्ध्वस्त झालेत. अहो, सगळ्या घरातनं ओरडण्याचा आवाज येतात आणि त्या जखमानं विवळत बसल्यात. हे सगळं तुमच्या दुर्लक्षपणामुळे झालंय. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहे. अहो, तुम्ही मोठी माणसं, उपचारासाठी आज पैसे द्याल, पण उद्याचं काय? आमच्या घरात कुणाला काय झालं तर आम्ही काय करायचं? तुमचा भंडारा लय महागाईत पडलाय आम्हाला, आणि तुमच्यावर ठेवलेला विश्वास तर त्याहीपेक्षा जास्त. अहो, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण यात खरंच आमची काही चूक नाहीये हो. कुणीतरी विधात्यांचं नाव खराब करण्यासाठी हळदीत भेसळ केली. हे सगळं तुमच्या दुर्लक्षाने झालंय. याला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही जबाबदार आहे. अहो, शांत व्हा थोडस. हे बघा, ही सगळं जे झालंय ना त्याची जबाबदारी मी घेतो. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. आमच्यामुळे जो काही तुम्हाला त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. अहो, पण याचा अर्थ असा नाहीये की हे सगळं आम्ही मुद्दाम घडवून आणलंय, पैशासाठी केलंय. मग कशासाठी केलं? आणि कोण स्वतः आपला गुन्हा मान्य करेल आणि हे सगळं पैशासाठी नाही केलं म्हणेल? बरोबर आहे. अहो, गावावर अन्याय केलाय तुम्ही. गाव आता शांत बसणार नाही आणि तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. काय कृष्णा, मला यांच्याशी बोलावंच लागल. राया, ही माणसं ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. तू आज चल. राया सर, माणसं खूप चिडलेत. तुमची इथे थांबणं धोक्यात आहे. चला सर, तुम्ही चला. आता बघा कशा पळतात विधाते, पाठ दाखवत. किती पळा, पण तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.